हाय फ्रेंड, वेलकम बॅक टू डेली ब्लॉग्स. आणि हा आहे पार्ट 2. मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं आम्ही झू मध्ये आलो होतो ॲनिमल्स बघायला. हा आहे राजीव गांधी प्राणी संग्रहालय. आतमध्ये एंट्री केली. तिकीट लाईनला पण खूप गर्दी होती सुट्टी असल्यामुळे. सर्वात आधी आम्ही काही प्रकारचे स्नेक्स बघितले. ते बघितल्यानंतर समोर गेलो आणि खूप चालावं लागलं आणि श्रीजितला पण घेऊन सोबत आणि त्याच्या पावलाने चालत चालत खूप लेट झाला. वगैरे काही एवढं श्रीजितला कळत नव्हतं. त्याला तो गोगल काय म्हणत होता. आणि नंतर मग आलो आम्ही हा बिबट्या बघायला. आणि हा मोठा बिबट्या बघून त्यालाच कळलं की बिबट्या आहे म्हणून. आणि मग त्याला चांगलं वाटायला लागलं. नंतर हा टायगर पण बघितला. हा पण त्याला समजलं की आपण जो फोटोमध्ये बघत होतो तो हा टायगर आहे म्हणून. आणि खूप असं घाबरून आणि एक्सप्रेशन चेंज करून त्याला बघत होता, काहीतरी नवीन पाहिल्यासारखं. आणि त्यासाठीच आम्ही इथं आलो होतो, त्याला खरं हे एक्सपिरियन्स करून द्यायसाठी. नंतर मग काही फोटो काढले. आणि फोटोमध्ये बघा श्रीजित काय करत आहे. एक पण फोटो चांगला काढू नाही देत, मुलांचं असंच असतं. आणि नंतर बाईक चालू श्रीजित खूप थकून गेला होता. नंतर मग शेवटी आमची पण बॅटरी लो झाली होती, तर आमची अशी काही कंडिशन झाली होती. आणि फोटो पण काही थोडेच क्लिक केले. आणि श्रीजितची एक्साइटमेंट लेवल तर अजून पण संपली नव्हती. आणि त्याला यावर चढायचं होतं. आमचे चेहरे बघून कळतच असेल की आम्ही खूप थकलो होतो. नंतर मग श्रीजितला ज्यूस दिला थोडा प्यायला. तर श्रीजितने त्यामध्ये तोंड घातलं. ती ग्लास संपल्यानंतरच बाहेर काढला, कारण त्याला भूक एवढी लागली होती की स्ट्रॉनी पिऊन त्याला टाइमपास नव्हता करायचा म्हणून डायरेक्ट ग्लासच तोंडाला लावला. नंतर घरी परत जायला निघालो. आणि श्रीजितला पण खूप कळलं की आपण टायगर बघितला आणि तो कसा करत होता ते पण सांगते. असा होता आजचा आमचा दिवस. चला तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत